कान्हैया रे तेरा शुक्रिया है न मिलती अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मफयदाम जड्यंधकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्देतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठीभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा चरणाचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र धाडरी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणार हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या नाम सप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. थोडासा इको कमी करा. करी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात.
अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. उजळली भाग्य आता, लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात, तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता बोला वारली. परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते? परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्मा प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळं हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हटले महाराज जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला? महाराज म्हणले जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. ऐका बरं का, देवाला योग्य राहण्यासाठी जागा कोणती असेल तर हृदय आहे. हृदय सोडून देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही. म्हणून हृदय बंदी खाना बोला केला. आत विठ्ठल कोण दिला. देवाला जर कोंडून ठेवायचं असेल तर हृदयाचं जेल करावं लागत असता. म्हणून परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. करोनी पोटी साठवू. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता. पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं, आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला झालं. तुका म्हणे होता ठेवा बोला तो या भावा सापडला. आहे का नाही? भावानं देव सापडल्या जात असतो बरं का. बोलत चला. भाव बळी आकळे हिरविन आकळे करतळे आवळे तैसा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. ए यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूर्त देखी दिन तैसी. आहे का नाही? भावाचा देव भुकेला आहे. लक्ष देऊन ऐका. मग भावानं देव आपलासा होत असतो. महाराज म्हणतात तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. बोलत चला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे ना? सगळं बरोबर आहे. तुम्ही फक्त माना हलवत जा असं करत. हा, सापडला शब्द कधी समोर येतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला शब्द समोर येत असतो. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? बोला. असावी लागते. मग हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ काय? वस्तू कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. महाराज म्हणतात तो देव मला सापडला म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा. बोला बोला. हरवावा लागेल. हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. बोलत चला. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. महाराज हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय आणि हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय. माझ्या हृदयातला देव गेला की माझं बोलणं बंद, तुमच्या हृदयातला देव गेला तुमचं ऐकणं बंद. मी बोलतोय तुम्ही ऐकताय, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करतंय बरं का. म्हणून लक्षात ठेवा. कोई कहता है भगवान नजर नहीं आता है. जब कोई नजर नहीं आता है तो भगवान ही नजर आता है. जेव्हा काहीच दिसत नसतं तेव्हा माणसाला देव दिसत असतो. लक्षात ठेवा बरं का. मग कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे तर मग दिसत का नाही? हृदयात देव आहे ना, मग दाखवा. कोरोना आहे का? कोरोना होता का? आहे का? बोला. हो नाही काहीतरी बोला. कोरोना होता का नाही? हां बोला ना. होता. मग कोणी कोणी पाहिला? हात वर करा बरं. हात वर करा. पाहिला का कोणी? नाही. झालेला नका सांगू, पाहिलेला सांगा. डोळ्याने पाहिला का? हां बोला. नाही पाहिला. मग होता का नाही? होता. मग पाहिला का? नाही पाहिला. मग होता का? होता. पाहिला का? नाही. मग 11 वाजेपर्यंत चालू देऊ काही? हां जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणाव कोरोना दाखव. सोपं उत्तर आहे आता, आहे का नाही? डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो. दुसरं कोणी वाचू शकत नाही. महाराज लक्षात विचार करून वाजवा. असं लगेच वाजवत जाऊ नका, चांगलं नसतं ते, आहे का? लक्ष द्या बघा. चला. डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर मानू शकतो तर याच्यातून न दिसणारा देव सोडून दुसरं कोण वाचवणार आहे? महाराज ऐका. ज्यानं जग 2-2.5 वर्ष बंद ठेवलं त्याला अजून पाहिलं नाही आपण, तरी त्याच्यावर विश्वास आहे.
जग बंद ठेवणाऱ्यावर न पाहता विश्वास आहे, मग जग चालवणाऱ्यावर न पाहता विश्वास ठेवायला हरकत काय? कळतंय ना माझं बोलणं तुम्हाला? कोणी म्हणतं दिसत नाही कोरोना, नाही पाहिला तुम्ही, पण मी पाहिला. कोरोना पाहता येतो महाराज, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? टेस्टिंग किट घ्यावी लागते. हां, कोरोनाची टेस्टिंग किट घेतली, तुमचं स्वॅब घेतलं की तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात त्याच्यावर लगेच कळतं. कोरोना दिसतो, पण त्याच्यासाठी एका विशेष किटची गरज आहे. तसं देवसुद्धा दिसतो, पण त्याच्यासाठी भावाच्या किटची गरज आहे. एकदा भावाची किट घेतली आणि भाव पॉझिटिव्ह झाला की हृदयातला देव कळायला वेळ लागत नाही. तुका महाराज म्हणतात, तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, सापडला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. विठाला माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ऐका, येण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. देवाचा येण्याचा दिवस महत्त्वाचा मानला जातो म्हणून आपण जयंती करतो. म्हणून आता कृष्ण जयंती आहे 18 तारखेला, बरोबर आहे का? देवाचा येण्याचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून आपण जयंती करतो. संताचा जाण्याचा दिवस महत्त्वाचा मानला जातो म्हणून आपण पुण्यतिथी करतो. आपल्या जीवनात या 2 दिवसाला महत्त्व असतं, एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो कि हम हसे और जग रोए. जाताने माणसाने हसत जावं आणि जगाने आपल्यासाठी रडावं, याच्यासाठी माणसाला जाण्याचा दिवस मिळालेला आहे. लक्ष द्या. एक म्हणे नाही जग रडलं तर, म्हणलं निदान आपल्या गावानं तरी रडावं, एवढं तर चांगलं जग. ते म्हणे गावच रडलं पाहिजे ना. म्हटलं हो, मग चांगलंच करायची काय गरज आहे? म्हणे जिवंतपणी सगळ्यांकडून पैसे घ्यायचे, न देताच मरून जायचं. नाही गाव रडलं तर मला म्हणा, हे बी रडवणंच आहे ना. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे, जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे, जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदुकारी सुद्धा प्रसिद्ध आहे, जेवढे शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढा औरंगजेब बी प्रसिद्ध आहेच ना. ऐक ना, नाव दोन्हीकडे मिळत असतं महाराज, लक्षात ठेवा बरं का. जाण्याचा दिवस याच्यासाठी मिळालेला नाही आहे आपल्याला, उत्तमची उरे कीर्ती मागे. नुसत्या कीर्तीला महत्त्व नाही हो, उत्तम कीर्ती. मेल्यानंतर आपलं काही मागं राहणार नाही. आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या इथं हाडं कुठं नेऊन टाकतात? बोला ना, तुमचे नेले नाही का अजून? बरं, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही, आहे का नाही? नाशिक जवळ आहे तुम्हाला. आमच्या गावातल्या एका पोरानं बापाचे हाडं काशीला नेले होते. त्याला म्हणलं का रे, बापाचे हाडं एवढ्याला काशीला नेऊन कशाला टाकले? तो म्हणे महाराज, या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं मी याने. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती आहे. म्हणून कर्म चांगलं करून जाण्यासाठी दुसरा दिवस मिळालेला आहे. आपल्या जीवनात या 2 दिवसाला महत्त्व आहे, एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. पण तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात आणखी एका तिसऱ्या दिवसाला महत्त्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा? माघ शुद्ध दशमी. बोला, पाहुणी गुरुवार केला अंगीकार. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपुले बोला सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण. कोणता मंत्र दिला? राम कृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा राम कृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात रायते इति मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं वासुदेव महाराज मंत्रानं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं, आणि 1.5 महिना झाले षड्यंत्रानं. नाही कळलं तुम्हाला? धन्यवाद. चला जाऊ द्या, षड्यंत्रानं चाललेलं आहे महाराज, लक्षात ठेवा. रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. स्वप्नात माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. माझ्या गुरुने मला काय मागितलं? पडिला विसर स्वप्ना
तुप पावशर पडिला विसर स्वप्ना माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला काय मागितलं बोला तूप मागितलं तूप आणि किती मागितलं पावशर थोडं झालं का या जमान्यात पावशर तूप आता तूप म्हणलं की चूप तूप म्हणलं की बोलायचं नाही एक पंक्तीने पळत होतं तूप 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 त्याला म्हणलं वाढ ना म्हणजे वाढायचे दिवस गेले आता ऐकायचे दिवस आहेत आज तुपाची एवढी वानवा आहे माया हो भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या ऐकताय ना तुम्ही बघा भाजीचा चमचा वेगळा तुपाचा चमचा वेगळा गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा जे जागे त्यांना कळेल बाकीच्यांना आराम करायला सुरुवात करा जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा वाढण पडलं तरी थेंबर पडावा आज ही तुपाची वानवा आहे चमच्याबद्दल मी आणखी एक बोलेल थोडासा इको कमी करा बाळाव तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का रे आईस्क्रीम खाल्लात कशाने खाता चमच्याने खाता बरं आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता फेकून देता चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे चपर चपर करू नको हसता खेळता 2.5 वर्षे राहिलेले निघून जातील ते ताण घेऊ नको लक्षात ठेवा चमच्याचा एक दुर्गुण आहे लक्ष द्या माझ्याकडे चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो हा म्हणून ज्याला मोठं व्हायचं तो महाराज असो नाही तर नेता असो त्यानं चमच्यापासून सावध राहायचं मग चमचा आला ते भांडं रिकामं थोडा आवाज द्या भांडं रिकामं होत असतं बघा लक्षात ठेवा म्हणून भाजीचा चमचा वेगळा तुपाचा चमचा वेगळा असतो बरोबर आहे माया हो ऐका लक्ष देऊ नाही की बरं काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा बोला बोला ना आम्हाला माहीत नाही आम्ही फुकटचं खातो फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे 600-700 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे मी लहानपणी पंक्तीला जेवायला जायचो माय आता बी काही वावडं नाही पण वेळ नाही मग ते पंक्तीला गेलं का लहानपणी अख्खं गाव जेवाय असायचं बघा आणि तूप एका वाटीत राहायचं नाही तर द्रोणात ते जर लहान पोरानं वाढाय घेतलं ना हाय तू पाणी वाढ पाणी बरोबर आहे ना लहान लेकराचे वाढण्याचे पदार्थ पत्रवाळी द्रोण मीठ आणि पाणी झाले हे 4 आयटम सोडून त्यांच्याकडे आयटम नसतो सगळं वाढून झाल्यावर गावात एक माणूस असतो तूप वाढणारा स्पेशल असतो तो एक वाटी गावाला पुरली पाहिजे ना मग लंबी पंगत बसलेली असते बघा तो येणार अशा बाया मागे करणार या हातात वाटी धरणार या हाताचे 4ही बोटं एकदाच बुडून घेणार आणि असं पळत राहणार पंक्तीनं ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो हा जी तुपाची वानवा आहे आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं ऐका उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितला व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ आता परमार्थाचा आणि तुपाचा आणि पावशेराचा काय संबंध आहे चला सांगा बरं मागितल्याच्या मागितलं किती मागितलं पावशेर आता पहिल्यांदा पाव म्हणजे किती लक्षात ठेवा पाव म्हणजे किलोचा बाळाओ किलोचा 1/4 है की नाही एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात पावशेर एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले बाबा मन बुद्धी चित्त आणि अहंकार याच्यातला पावभाग झाला चित्ताचा ऐका जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे चित्त नाही नामी तरी ते बॉडी प्रेझेंट माइंड ॲबसेंट शरीरानं सगळेच माझ्या पुढं बसलेले आहे पण कुणाचं चित्त कुठे काय सांगता लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी सेंटर पॉईंट दोन्हीचा मध्य साधावा लागतो आहे का नाही कधी महाराजाकडं पाहायचं कधी चपलकडं पाहायचं चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आणि ते चित्त माझ्या श्री गुरुनी मला मागितलं ऐका बरं ते चित्त तुपाप्रमाणे आहे जसं व्यवहारात तूप सार आहे हां तसं परमार्थात चित्त सार आहे आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त आणि ते चित्त माझ्या गुरुनी मला मागितलं कधी माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले बाबाजी नाव सांगितलं रामकृष्ण हरीचा मंत्र दिला स्वप्नात माझ्या गुरुचं मला दर्शन झालं तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं हे अभंग
चिंता करायची गरज आहे का? वा गोड. महाराज म्हणतात उजळले बोला भाग्य आता अवघी चिंता वारली. हा अभंग थोडा का होणार बहुतेकांच्या पाठी. उजळले हा एवढं बहुतेकांच्या पाठी. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तरुण मंडळी तो भाग वेगळा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठी. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येईल का? ऐका. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो उजळले भाग्य आता चप्पल घ्यायची चिंता वारली, आहे की नाही? पण याला भाग्य उजळणं म्हणा. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य कोणतं आहे? लक्ष देऊन ऐका. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान शे. बरोबर ना? असंच शे ना? बठी नाही जमस थोडी थोडी जमस मला. बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते बाबा तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना महाराज, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात थुंकू नका. ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. आपण बी कधीतरी स्वतःचं परीक्षण निरीक्षण करणं गरजेचं आहे महाराज, है की नाही? बुरा जो देखन मैं चला तो बुरा न मिलिया कोई, जब घट भीतर देखियो तो मुझसे बुरा न कोई. आता झालेल्या घडामोडीवर लोक म्हणतात 50-50 कोटी रुपये घेतले यांनी, आहे का नाही, या आमदारांनी. आणि घेतले का नाही आपल्याला माहीत नाही, काय माहिती, पण अशा चर्चा करायला लागली सगळे. माझं म्हणणं आहे घेऊ द्या ना, काय अडचणी. आपण बी मतदानाच्या टायमाला 500-500 घेतलीच ना. आपल्या लायकीप्रमाणे आपल्याला भेटली, त्यांच्या लायकीने त्यांनी घेतली. दुःख वाटून घेण्याचं कारण काय? चला बोला. कधीतरी आपण स्वतःचं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबवा. उजळणं म्हणजे काय माया हो? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. तुमचा आणि उजळण्याचा संबंध जरा जास्त येतो. सोनाराकडे जाता ना, सोनं उजळायला जाता की नाही, आहे की नाही? तुमच्या इकडं मला माहिती नाही, आमच्या भागात बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर बघा. तुमच्या इकडं पण दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलं तर त्यांनी उजळून दिलं नव्हतं, नेलं होतं. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारिक माणसं कशाला भाग्य म्हणतात आणि परमार्थात कशाला भाग्य म्हणतात? संसारात कुणाला भाग्यवान म्हणतात? एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याचा मुलगा झाला, चांगला निघाला, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला लोक मानायला लागली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. आपल्या दृष्टीनं भाग्य कोणतं आहे? चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद आपल्याकडं असावं आणि लोकांनी आपल्याला मानावं. याच्यापेक्षा भाग्य वेगळं माहिती आहे का आपल्याला? नाही. मान मिळवणं सोपं आहे, मान द्यायला शिका. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे बरं का. मान द्यायला शिका, मान यायला वेळ लागत नाही. चला, मला काय सांगायचंय, बायको, पोरग, पैसा हे भाग्य आहे. लक्ष देऊन ऐका. चांगली बायको मिळणं भाग्य आहे, पण संसारातलं. पोरं चांगले होणं भाग्य आहे, पण संसारातलं. पैसा जवळ असणं भाग्य आहे, पण संसारातलं. एखादं पद आपल्या जवळ असणं भाग्य आहे, पण संसारातलं. लोकांनी मानणं हे भाग्य आहे, पण संसारातलं. परमार्थाचा जर विचार कराल तर महाराज म्हणतात निकटवास भरा
भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको. लक्ष देऊ नाही का बरं का. मग भाग्य म्हणायचं कशाला, तिथंच उत्तर आहे. निकटवास बरा संतापाई, संताच्या सहवासात राहायला मिळावं याला म्हणायचं भाग्य. ऐका, देवान भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन संगमंजल भदे पुरुषो वेदावया ज्ञान हेतुकृतम होमदा अंधकार नाशम विदायित दे देवे का डोळ्याला बांधला. हा लक्षात येत. अनंत आवाज द्या, बेस थोडा कमी करा. अनंत जन्माच्या भाग्याचं उदय झालं की साधूचं दर्शन होत असतं. आहे का. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. प्रमाण सांगतो ऐका. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं, भाग्याचा उदय उद्या सोडू नाही देतील. माणसाचं काय महाराज. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं. ऐका बरं का. मला राजकारणाचं घेणं देणं नाही, पण आता आहे ते प्रसंग म्हणून बोलतो. एरवी मातोश्रीवर जाण्यासाठी मुख्यमंत्र्याला नाही, पंतप्रधानाला भेटणं कदाचित सोपं होतं, पण मातोश्रीवर जाणं एवढं सोपं नव्हतं महाराज. पण आता सामान्य माणूस बी जाऊन येतोय. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात, आणि आपल्या वाईट वेळ आली ना, आपली माणसं आपली साथ सोडत असतात महाराज. लक्षात ठेवा. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशननुसार माणसं बदलत राहतात. माया हो तुम्ही बोला. हां, चहात माशी पडली तर चहा काय करता, बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा बाबा. इथं कशी बोलू तशीच बोल माया आहे की नाही. चहात माशी पडली तर चहा काय, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तू आम्हाला जगण्याच्या लायक बनव,
तू जर जवळ घेतलं नसतं तर कोण जवळ घेतला असतं? चला बोला. मी जर उद्या पॅन्ट शर्ट घालून आलो इथं याच जागेवर, म्हटलं बसा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, तुम्ही म्हणसाल त्या बायकोला सांग चल. कीर्तन करतोय म्हणून पुढे बसलेले आहेत. विठाला विठाला. लक्षात ठेवा, देवानं जवळ घेणं भाग्य, दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. कसं जगायचं आहे का? कभी चोरी लालच का करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गाट की हानि है आज ना बुझे बारंबार, जीवन के दिन चार, संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो छेद, ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार, कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार. क्षणाचं जीवन. महाराज ज्या ताटात खाल्लं त्या ताटात छेद केला नाही पाहिजे. लक्षात ठेवा. पण मला काय सांगायचं, काम क्रोधावर विजय मिळवणं याला म्हणायचं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता. आता कधी संवाद आला? विठाला विठाला. आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे. लक्ष द्या. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली. बाळा हो इकडे लक्ष द्या. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली, पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. सर्वांना माहिती आहे आपल्याला. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ शोनिमज द्यावे. पण त्याच्या अगोदरची ओवी अशी आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होतं, आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती. आता तुम्ही कृपा, म्हणजे अगोदर कृपा नव्हती. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली, पुढच्याला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. जाऊ द्या, जे झालं ते झालं, पण आता लक्षात ठेवा. जाऊ द्या, नाही दिली 3-4 दिवस वर्गणी, पण आता तरी. हा कळलं ना तुम्हाला? आता तरी. आता कळतं ना आपल्याला सगळ्यांना, आहे का नाही? जाऊ द्या, सोपं आता सांगू का? नवरा बरा बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली, बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी मर्यादा सहनशीलता संपली की बायको म्हणते आता बास झालं, मिशे म्हणून बरशे. नाही ती एखादी पळून गेली असती, बरोबर आहे का नाही? मी म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात. मग नांदली कोणती असती तो प्रश्न अजून शिल्लक आहे. बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, आहे का नाही? किती मोठ्या मिशा ठेवा. घराच्या बाहेर पडताना अशा पिळायच्या, घरी येताना अशा पिळायच्या, शेंडे दाबूनच घरी यायचं मारा. त्याला घरात किंमत. किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेला बायकुल म्हणावं आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलंच बरं. हा काय म्हटलं बायाला का कौतुक आहे का महाराज? अजिबात नाही. एकानं बारीक कटिंग केली वासुदेव महाराज, बायकोला कौतुकानं म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायलो नाही का? बायको म्हणे चप्पी करून यायचं ना, मग बाळा त्यातलीच दिसला असता. तिला का कौतुक आहे महाराज सांगा? अजिबात नाही. बघा आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? आता बोला ना. कोणता? आता बोला ना. कोणता?
आता बोला ना, हाच आता आहे का नाही. उजळले भाग्य आता. अवघी बायको ऐकत नसते महाराज, आहे का नाही. तुमच्या इकडचंच गाणं आहे ना, एक तर तुनी बायको काहीतरी आहे. हा ते का ऐकणार आहे का महाराज सांगा. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्याला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो. उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. चिंता नाही असा माणूस नाही. 850 करोडचं जग आहे. 135 करोडच्या पुढं आता भारताची लोकसंख्या आहे. जगामध्ये 850 करोड माणसं आहेत. एवढ्यापैकी कुणाला जाऊन जरी विचारलं चिंता नाही का, तो आहे सांगेल. नचे इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. इंद्राला जरी जाऊन विचारलं चिंता नाही का, तर आहे सांगेल. आणि सध्या देवेंद्राला जरी विचारलं चिंता नाही का, तर आहेच सांगेल, आहे का नाही. लवकरच आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू, लवकरच करू. चिंताच आहे ना महाराज, आपल्या प्रत्येकाला चिंता आहे. इथं सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा. काही पोट भरण्यासाठी पळतात, तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कुणाला पोट भरण्याची चिंता आहे, तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. पण चिंता आहे ना. महाराज म्हणतात प्रत्येकाच्या जीवनात चिंता. जेवायला मिळेल का नाही, चिंता. तुम्ही बोलावर, ही पण चिंताच आहे. जोरात बोला. जेवायला मिळेल का नाही, जोरात बोला. जेवायला मिळेल का नाही, चिंता. बसायला मिळेल का नाही, चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही. जे टेकून बसली त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही, लक्ष देऊन ऐका बरं का. टेकायला खांब मिळेल का नाही, चिंता. ऐका. लग्न झालं, मुलगा होईल का नाही, चिंता. मुलगा झाला, जगेल का नाही, बोला 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 बोला, चिंता. जगला, चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही, चिंता. चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं, अभ्यास करेल का नाही, अभ्यास केला पाहिजे. आता या आर्मीत रिटायर्ड होऊन आता सध्या UPSC MPSCचा अभ्यास करायला लागला. काय चिकाटी म्हणावं महाराज, काहीतरी आपण घेतलं पाहिजे का नाही याच्यातून. अभ्यास करेल का नाही, चिंता. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं बाळावर. शाळेच्या मैदानात झोपलं आणि त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले, बाळ्या इथं काय झोपला रे, जाय तिकडे वर्गात जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते पोरगं म्हणे तिथं बसल्यावर काय होईल. ते सर म्हणले, ते शिकवायलेलं समजन ना तुला, समजून काय करायचं. अरे म्हणले समजल्या अभ्यासाला सोपं जाईल. बरं झाला म्हणे अभ्यास, मग नंतर काय. अरे अभ्यास झाल्यावर तुला परीक्षेला मार्क चांगले पडतील ना. पडले म्हणे मार्क चांगले, मग त्याचं काय करायचं सांग. अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं म्हणे. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन, मग पुन्हा काय. चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळाली म्हणे डिग्री, मग तिचं काय करायचं सांगा. अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागेल ना. लागली म्हणे नोकरी, मग पुन्हा काय. अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील, आले म्हणे पैसे, मग त्याचं काय करायचं. अरे पैसे आल्यावर बंगला बांधता येईल, बांधला म्हणे बंगला, मग पुन्हा काय. अरे बंगला बांधल्यावर गाडी घेता येईल, घेतली म्हणे गाडी, मग पुन्हा काय. मास्तर म्हणले, अरे एकदा बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुषमध्ये झोपायचंच का आम्ही, मग आता काय करतोय म्हणे. नाही कळलं का तुम्हाला. एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना, टेन्शन लेस, तणाव मुक्त जीवन जगावं माणसाला. असं पोरगा असेल तर काय करणार सांगा बरं तुम्ही. एक बाप सनई वाजवायचा, त्याला वाटलं आपलं पोरगं सनई वादक व्हावं. बाप म्हणे, बाळ्या तुला सनई शिकायची. पोरगं म्हणे नाही शिकणार. बाप म्हणे कसा नाही शिकत, पोरगं म्हणे नाही शिकत. बाप म्हणे कसा नाही शिकत, पोरगं म्हणे नाही शिकत. बापानं त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला आणि गुडघा लावला आणि त्याच्या तोंडात सनई कोंबली. आता शिकशील का नाही म्हणे. पोरगं म्हणे सनई कोंबणं तुमच्या हातात आहे, पण फुकणं माझ्या हातात आहे ना. फुकणारच नाही, वाचन कशी सांगा. असं पोरगा असल्यावर काय करणार आहे महाराज. अभ्यास करेल का नाही, चिंता. बाळाओ अभ्यास करेल का नाही, चिंता. पास होईल का नाही, चिंता. चांगले मार्क पडतील का नाही, चिंता. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल का नाही, चिंता. तिथं गेलो अभ्यास करेल का नाही, चिंता. चांगली डिग्री मिळेल का नाही, चिंता. डिग्री मिळाली, नोकरी लागेल का नाही, चिंता. नोकरी लागली, आता चला ओठात आलं तर पोटात कशाला ठेवता बोला. छोकरी मिळेल का नाही, चिंता. पोरी मिळणं आज चिंतेचा विषय. पोरांच्या बापाला भेटा, ते टेन्शनमध्ये आहे. त्याला म्हणा आले होते कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात, त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहे, पण यंदा आम्हाला करायचं नाही. लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पखवाजाचा मेळ बसणार, तुझ्या ठोणग्याचा कुठून बसणार.
त्यांच्याकडे बघू नका तुम्ही, झालेलं एक तुमचं, मग काय ताण घ्यायचं काम आहे, अजिबात नाही बघा. लक्षात ठेवा, चांगलं वागणाराची पंचायत आहे महाराज. आज मुलीच राहिल्या नाही. ज्या आमच्या गावातला एक नवरदेव माझ्या गाडीत बसला, खोटं बोलत नाही. ते मुलगी बघून आलं ना, आम्ही कीर्तनाला गेलो. लक्ष द्या माझ्याकडे. त्याला म्हणलं का रे गेलता का मुलगी बघायला? म्हटलं हो. म्हणे हो बाबा. म्हणलं आली का पसंत? लक्ष द्या. म्हणे पसंत? म्हणलं आली का पसंत? म्हणे पसंत. वर्षे झाले मी कोणती बी होच म्हणतोय, पण अजून मिळ बसना. म्हणजे थोरीच राहिले नाही. जायचं झालं त्या आनंद माना राहिलेल्या, पावशेर गांजा, भगवी लुंगी, आलाख निरंजन और एक चटई बडाव, साधू बड गया. विठाला विठाला. मी आज छान वाचलं येता येता गाडीत बघा. असं म्हणायचे का नाही, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. पण आता उलट आहे, यशस्वी पुरुषालाच स्त्रीचा हात मिळतो. आज परिस्थिती अशी आहे. शिका, चांगले नोकरदार व्हा. तुम्ही धोत्र घालून फिरावं माझी अपेक्षा नाही, पण शिका तरी ना, चांगल्या नोकऱ्या करा. लक्षात ठेवा मला काय सांगायचंय. मग मुलीच राहिल्या नाही महाराज. मुलगी मिळेल का नाही चिंता. मुलगी मिळाली, लग्न झालं. माय लग्न झाल्यावर असंच राहतं का, बिघडून जातं. सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं, चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं, चिंता. सांभाळलं घरात, शरीर चांगलं राहतं का नाही, चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही, चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो आणि तुम्ही हा आरतीचा ताटण हार कशाला आणला. डॉक्टर म्हटले हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जागेवर तो हा कार्यक्रम. पुन्हा हार आणाय कुठं जाऊ मी आता. चांगला डॉक्टर मिळेल का नाही, चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय, चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल, चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठं चिंता असते. मी सांगतो ना तुम्हाला, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही, त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. महाराज म्हणतात डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता काय करता, भजन करा. सांगतो विठाला विठाला. चिंता कशाची करायची बघा. एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. लक्ष देऊ नाही का, कशासाठी, हृदयाचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं आणि त्या बाबांचे प्राण वाचवले. पण 3 तासाचं बिल जेव्हा डॉक्टरांनी बाबांच्या हातात दिलं ना, ऐका, 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केले. किती बोला बोला ना, 8 लाख. त्या बाबानं बिल पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. त्या डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले बाबा 8 लाख बिल तुम्हाला जास्त होत आहे का, तुम्ही रडू नका, मी लाखभर रुपये कमी करून देतो, तुम्ही फक्त रडू नका. त्या बाबानं सांगितलं डॉक्टर साहेब कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे. मी मेलो असतो तर त्या पैशाचं काय करायचं होतं, चला बोला. तुम्ही मला वाचवलं, याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख जरी केलं असतं तर मी आनंदानं दिलं असतं. बाबा मग रडताय कशासाठी. त्या बाबानं उत्तर फार सुंदर दिलं. एवढं उत्तर घरी घेऊन जा. त्या बाबानं सांगितलं डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. 80 वर्ष झाले माझ्या पांडुरंगान माझं हृदय सांभाळलं, अजून रुपया बी बिल पाठवलं नाही हो. जगाच्या मालकानं आजपर्यंत आपल्याला कोणत्या अवयवाचं बिल दिलं नाही महाराज. वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन कोरोनात दवाखान्यात विकत घ्यावा लागला. प्रत्येक अवयवाचा एक स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, तर कोट्यावधीची संपत्ती त्यांच्याकडे आहे. पण ज्यानं अवयव दिले त्यानं कधी तुम्हाला रुपया बिल दिलं नाही. पण त्यानं बिल भरण्याची एक जागा दिली. कोणती, अरे वर्षातून 1 सप्ताह तुमच्या गावात माझ्या नावानं होणार आहे, तुम्ही न म्हणता तुमचं बिल त्या सप्ताहामध्ये भरा. म्हणून आज हेमंत पाटलानं हे बिल भरणंच आहे महाराज. लक्षात येते का. इथं बिल भरा, इथं नाही भरलं की मग जेला भरावं लागतं, ससूनला भरावं लागतं, रुबीला भरावं लागतं. म्हणून ज्यांचं बिल राहिलं असेल 2च दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत.
कळलं ना माझं बोलणं? त्यांनी इथं बिल पेड करा, गरजेचं आहे महाराज. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायी लगून तयाचे. महाराज म्हणतात आम्हाला चिंता आहे, पण कोणती? कै मी उद्धार पावे साधू संतांनी त्यांच्या जीवनातली चिंता स्वतः सांगितली. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. महाराज म्हणतात तो देव भेटत नाही याची चिंता आहे, पण ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? ऐका. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता.